टॉपचेच बैल का टॉप मध्ये पडतात याचं रिझन तुम्हाला माहित आहे का? तर उद्या जे 1 BHK फ्लॅटचं मैदान होणार आहे तर या मैदानामध्ये या गोष्टी तुम्ही तयार करत असालच तर त्या मैदानाला जावा. तर नेमकी कोणकोणती तयारी करावी लागणार आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संभाजी, रॉयल चर्चा चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर तुम्हाला एक डाव्या साईडला लाईकचं बटन दिसतंय, ते एक लाईकचं बटन दाबा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत दाबा. व्हिडिओच्या शेवटला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा. तर या मैदानाचं नियोजन माननीय आमदार व माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य असं जैन केसरी मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे. या मैदानामध्ये प्रथम बक्षीस 1 BHK आहे, दुसरं 6 लाख, नंतर 3 लाख, 2 लाख आणि 65,000 रकमेच्या स्वरूपात असे बक्षीस सुद्धा या मैदानामध्ये ठेवलेले आहे. तर दुसरं सांगायला गेलं म्हटलं तर या मैदानाचं समालोचन महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार करणार आहेत. नंतर त्याच्यासोबत विकास जांजोरे असतील, प्रताप जांजोरे असतील, विकास जाधव सर असतील, हे सर्व या समालोचनाचं काम करणार आहेत. झेंडाबंचाचं काम, हे झेंडाबंच एक नामवंत झेंडाबंच धनावडे बापू हे झेंडाबंचाचं काम करणार आहे. तर महत्वाचं दुसरं सांगायला गेलं म्हटलं तर या फाटीचं अंतर जवळजवळ 1000 फूट असणार आहे आणि रुंदी त्याची 15 फूट असणार आहे. दुसरं सांगायला गेलं तर प्रेक्षकांसाठी दोन्ही बाजूला गॅलरीचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. नंतर जवळ आसपासचा 60 एकर परिसर हा खाली करण्यात आला आहे, त्यामुळे तिथं प्रेक्षकांना थांबण्याची सोय आणि तिथे स्क्रीनची सुद्धा प्रेक्षकांना पाहण्याची सोय सुद्धा तिथे करण्यात आलेली आहे. तर इथे लाईव्ह प्रक्षेपण पाहायला गेलं तर P3 हे युट्यूब चॅनल आहे, त्यावरती पवन यादव यांचं या चॅनलवरती तुम्हाला लाईव्ह दाखवलं जाणार आहे. नंतर मोठमोठ्या त्या ह्याच्यामध्ये भागामध्ये सिटी आहेत, अशा ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा त्या चॅनल्सवरती दाखवले जाणार आहे. सांगली असेल, कोल्हापूर असेल, या भागामध्ये त्यांना लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा बैलगाडा शौकीनांना पाहण्यासाठी तिथे वेगवेगळे स्क्रीन सुद्धा लावले जाणार आहे. तर दुसरं सांगायला गेलं म्हटलं तर निकाल हा बैलाच्या तोंडावरतीच असणार आहे. कोणताही भाग पुढे आला असेल तर त्या भागावरती निकाल दिला जाणार आहे. तर दुसरं कुठल्या तर काही लोकांनी चिपटी चावली, नंतर काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, तर एक गट पळून यायच्या अगोदरच तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागणार आहे. त्यामुळं तर मित्रांनो, दुसरं सांगायला गेलं तर जो महत्वाचा मुद्दा आहे, तर या मैदानासाठी यायचं असेल आपल्याला तर एक चांगल्या बैलाचा पैरा करून या. कारण तो आपला बैल तर पळतो हे आपल्याला मान्य आहे, पण त्याच्यासोबत आपल्या त्याच तोडीचा बैलाबरोबर पैरा घ्या, पैरा करून या. नंतर पैरा नुसता पैरा करून चालत नाही, त्यासोबत तुम्हाला त्या मैदानात आल्यानंतर तुम्हाला तो बैल पूर्णपणे बरा आहे का. बैल तर पळत असतो, पण तो काही कारणास्तव बैल आजार सुद्धा असू शकतो. त्यामुळे तिथे येऊन तुम्हाला बैलाचं फिटनेस सर्टिफिकेट घ्या, बैल संपूर्ण ओके आहे का. तर दुसरं सांगायला गेलं तर आता बैल तर पळत असतात, पण त्याचबरोबर सुनील मोरे सरकार वेळोवेळी समालोचनामध्ये म्हणतात बैल पळून नुसता काही उपयोग नाही, त्या गाडीवरती चालवणारा ड्रायव्हर सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळं ड्रायव्हर सुद्धा एक चांगल्या प्रकारे तुम्ही ड्रायव्हर ठरवा. तर मोठमोठे लोक काय करतात तर त्यांचं एक मिश्रण चांगलं झालेलं असतं, त्यामुळे ती गाडी कायमची टॉप मध्ये पळत असते. पैरा तर बरोबर असतो, काही लोकांना वाटतं की आपला पैरा पण चांगला आहे, ड्रायव्हर पण चांगला आहे, पण गाडी का लागत नाही. तर कारण हेच असते, आपण नेमकं कुठं चुकतो याचं हे सुद्धा आपण स्वतः हे सुद्धा केलं पाहिजे, विचार सुद्धा केला पाहिजे. आपण नेमकं कुठं चुकतो या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्यामुळं दुसरं सांगायला गेलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये एक टीम वर्क असते, त्या टीम वर्कनं काम केलं पाहिजे. तर मला सांगा, व्यवस्थित झेंडा पडला की लगेच सुट्टी, चांगली सुट्टी करण्यासाठी सुट्टी मेकर सुद्धा आपल्यासोबत हवे. तर नेमकं प्लॅनिंग करून तुम्ही त्या मैदानासाठी जा, नाहीतर तुम्ही तिथे गेला आणि नुसतं 5,000 रुपये वाया घालून येऊ नका. तर तुम्ही गुलाल सुद्धा राहा. सर्वसामान्यांचे बैल सुद्धा उद्या गुलाल फायनलला राहिले पाहिजे. त्यामुळे माझी एक कळकळीची विनंती, तुम्ही जाताना स्वतःचा पैरा चांगला करा, स्वतःचा ड्रायव्हर सुद्धा करा आणि चांगले सुट्टी मेकर ठरवा. त्यामुळं चांगलं तुमचं हे गेलं, टीमवर्क घडलं तर तुम्हाला फायनलला गाडी ठरवण्यासाठी कोणी सुद्धा रोखू शकणार नाही. आणि चांगलं एक टीमवर्क करा, एक बाउंडिंग करा स्वतःमध्ये, आणि बैलामध्ये सुद्धा बाउंडिंग करा, ड्रायव्हर मध्ये सुद्धा बाउंडिंग करा. ज्या ड्रायव्हर तर चांगला असतो, पण आपल्या बैलाबद्दल सुद्धा माहिती असणारा ड्रायव्हर त्या गाडीवरती बसवा. कारण की बैल तर पळत असतो, आपला बैल काही वेळेस बैल खाली जास्त पळत असतो, काही बैल तोंडाला जास्त पळत असतात. नेमका आता काय केला जाणारा पैरा पण नेमका बैल कुठल्या बाजूला पळतो याची माहिती सुद्धा गाडी हाणायच्या अगोदर सुद्धा घ्या. तुमचा बैल खाली जास्त पळतो का तळाला जास्त पळतो, तर सगळ्यांची माहिती घेऊनच त्या मैदानावरती या. नाहीतर तुम्ही मैदानावर यायचा आणि 5,000 रुपये प्रवेश फी देऊन वाया न घालवायचा. हीच माझी या व्हिडिओमध्ये कळकळीची विनंती आहे.
तर मित्रांनो हा व्हिडिओ नंतर दुसरं सांगायला गेलं तर घरणिकेचा राजा आहे, या घरणिकेचा राजासोबत पैरा कोणता आहे, तर उद्या पैरा हा नक्कीच हरण्या या बैलासोबत घरणिकेच्या राजाचा पैरा आहे. तर उद्या पुसेगाव हिंद केसरी 1 नंबरची मानकरी हीच जोडी उद्या पाहणार आहे. आणि ही जोडी उद्या किती पळेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगून नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कितवा नंबर करेल ही जोडी. तर दुसरं सांगायला गेलं म्हटलं तर ही जोडी सुद्धा ह्याच्या अगोदर खूप मायने असेल, चांगलं असेल, प्रभाकर केसरीचं मैदान असेल 3 लाखाचं, या मैदानावर सुद्धा ही जोडी धावलेली आहे. तर ही जोडी कशी धावेल उद्या, या 1000 फुटाचं अंतर आहे, ह्या कितवा नंबर करेल कमेंटमध्ये नक्कीच करून सांगा. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा, दुसऱ्या बैलगाडी मालकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.